नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। लोकसभा निवडणुकांनंतर पहिलीच मोठी निवडणूक होत असून विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज सकाळपासूनच मतदान सुरू झालंय। निवडणुकीची उत्कंठा शेगेला पोहोचली असून कोणाची विकेट निघणार याबाबत गुरुवारी तर्कवितर्क लढवले जात होते। आपापली मते फुटू नयेत यासाठी सर्व पक्ष प्रयत्नांची पराकाष्ठा करत असले तरी क्रॉस वोटिंग होण्याची आणि धक्कादायक निकालाची नोंद होण्याची शक्यता आहे। सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुकीसाठी विशेष खबरदारी घेतली असून आपल्या आमदारांची गेल्या 2 दिवसांपासून चांगलीच खातरदारी केल्याचं पाहायला मिळतं। वादग्रस्त प्रोबेशनरी IAS अधिकारी पूजा खेडकर दिवसागणिक अधिकाधिक अडचणीत येत आहे। स्वतंत्र कार्यालय, ऑडी कार, त्यावर महाराष्ट्र शासनाचा उल्लेख, लाल दिवा यामुळे पूजा खेडकरांचा पाय खोलात सापडलाय। दृष्टीदोष असल्याचा दावा करून सवलत घेणाऱ्या पूजा यांना 6 वेळा वैद्यकीय तपासणीसाठी एम्स कडून बोलावण्यात आलं, पण त्या गेल्याच नाही। आता त्यांच्या ऑडी कार बद्दल महत्त्वाची माहिती उघडकीस आली आहे। कारची नोंदणी मूळ मालकाच्या नावे आहे। ऑडी कारचे मालक मनोरमा खेडकर यांच्या कंपनीत संचालक पदावर कार्यरत असल्याची माहिती पुढे आली आहे। त्यांना पोलिसांकडून नोटीस बजावण्यात येण्याची शक्यता आहे। माजी मंत्री नवाब मलिक यांना वैद्यकीय ग्राउंडवर जामीन आणखी 2 आठवड्यांसाठी वाढवण्यात आलाय। नवाब मलिक यांना जामीन मंजूर करण्यात आल्यानंतर आज त्याचा शेवटचा दिवस होता। त्यामुळे नवाब मलिक यांना पुन्हा जेल की बेल अशी चर्चा रंगली होती। मात्र सर्वोच्च न्यायालयाकडून त्यांच्या जामिनामध्ये 2 आठवड्यांसाठी वाढ करण्यात आली आहे। दरम्यान ईडीच्या वकिलांना न्यायालयामध्ये कोणती भूमिका घ्यायची याबाबत कोणतीही सूचना नसल्याने जामीन वाढवत असल्याचे न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटलंय। मुख्यमंत्र्यांच्या पूजेच्या वेळी होणारी VIP गर्दी टाळण्यासाठी देण्यात येणाऱ्या पासेसवर नियंत्रण आणण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले आहे। वास्तविक मंदिराचा गाभारा सोळखांबी लहान असल्याने जास्त VIP आत आले तर मुख्यमंत्र्यांसह महत्त्वाच्या व्यक्तींना अनावश्यक गर्दीला सामोरे जावे लागते। यामुळे मंदिर समितीशी ठरवून महापूजेला मर्यादित VIPंना प्रवेश देण्याचा प्रयत्न असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे। याशिवाय महापूजा सुरू असताना मुखदर्शनाची रांग सुरूच राहणार असून महापूजा कमीत कमी वेळेत करण्यासाठी मंदिर समितीशी चर्चा केली जाणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले। दूध दरासाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या आंदोलनावर तोडग्यासाठी मंत्रालयात गुरुवारी आयोजित 3री बैठक देखील कोणत्याही ठोस निर्णयाविना संपली। दुधाला 30 रुपये दरही देणार नसल्याची भूमिका खासगी कंपन्यांनी घेतली। त्यामुळे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय समितीने घेतलाय। दुधाला प्रति लिटर 40 रुपये भाव मिळावा व दराचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा यासाठी दुधाला किमान हमी भावाची मागणी समितीने केली आहे। परिवहन वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी येणाऱ्या 15 वर्षांच्या आतील सर्व परिवहन वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाला विलंब झाल्यानंतर प्रतिदिवस 50 रुपये विलंब शुल्क आकारण्याच्या कार्यवाहीस पुढील आदेशापर्यंत स्थगिती देण्यात आली आहे। सर्व वाहनधारकांनी याची नोंद घेत आपापली वाहने योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी प्रादेशिक, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात सादर करावीत, असं आवाहन परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी पत्रकेद्वारे केलं आहे। एका ट्विटमुळे IAS प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांचे एक कारनामे समोर येऊ लागले आहेत। आता मुंबई पोलिसांनी राज्य सरकारकडे एक अहवाल पाठवला असून यात पूजा यांनी DCP रँकच्या अधिकाऱ्यावर दबाव टाकल्याचे समोर आलंय। एका चोराला सोडवण्यासाठी पूजा यांनी या पोलीस अधिकाऱ्याला फोन करून दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचे यात म्हटले आहे। हे प्रकरण खूप जुने नाही तर 18 मे रोजीचेच आहे। पनवेल पोलीस ठाण्यात चोरीच्या आरोपीला पोलिसांनी पकडले होते, तेव्हा पूजा यांनी कथितरित्या पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांना फोन केला आणि अटकेत असलेल्या ट्रान्सपोर्टर ईश्वर उत्तरवाडे याला सोडवण्यास सांगितले होते। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची पद्धत चुकीची आहे। त्यांच्या मागण्या त्यांनी सरकार पुढे मांडायला पाहिजे। सरकारच त्यांच्या या मागण्या पूर्ण करतील, त्यामुळे त्यांनी सरकार विरोधात बोलावं। एखाद्या व्यक्तीच्या विरोधात बोलणं जरांगे पाटील यांना शोभत नाही। जरांगे पाटील यांच्या भूमिकेचा मी निषेध करतो। परिणामी राज्यात उद्या मराठा OBC संघर्ष झाला तर त्याला मनोज जरांगे जबाबदार असतील, असे परखड मत व्यक्त करत राष्ट्रीय OBC महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे यांनी मनोज जरांगे यांना जबाबदार ठरवले आहे। अवैध मद्य तस्करी प्रकरणी आरोपींच्या गाडीची पाठलाग करत असताना संशयित आरोपींकडून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या गाडीला दिलेल्या धडकेत चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता, तर 3 पोलीस कर्मचारी देखील गंभीर जखमी झाले होते।
या प्रकरणी नाशिक ग्रामीण पोलिसांनी गुजरातमधून 2 आरोपींना अटक केली असून मोठं रॅकेट यात सक्रिय असण्याचा पोलिसांचा दावा आहे। या प्रकरणात 2 चारचाकी वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत। राज्य शासनाने नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात राज्यातील 17 जिल्ह्यातील 10,000 महिलांना ई पिंक रिक्षा दिल्या जाणार आहेत। त्यात अमरावतीचाही समावेश आहे। 10,000 ई पिंक रिक्षांपैकी 300 लाभार्थीही अमरावती जिल्ह्यातून निवडले जाणार आहेत। याबाबतचा आदेश शासनाने जारी केला आहे। ई पिंक रिक्षांसाठी 10% रक्कम ही लाभार्थी महिला व मुलींना उचलावी लागेल। नागरी सहकारी बँका, जिल्हा बँका, राष्ट्रीयकृत बँका, खासगी बँकांकडून ई पिंक रिक्षाच्या किमतीच्या 70% कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे। राज्य शासन 20% आर्थिक भार उचलणार, तर कर्जाची परतफेड ही पुढील 5 वर्षात करण्याची जबाबदारी लाभार्थीची असेल। अशाच प्रदेशातील टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केले नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।